मित्रांनो नमस्कार. बघा, निवडणुका आल्या की त्यावेळेस एक कॉमेडी शो चालू आहे की काय, कुठला एक कॉमेडी ड्रामा चालू आहे की काय असं वाटायला लागतं. त्यामध्ये बघा, आपण आज दोन गोष्टी बघणार आहोत. एक सुजय विखे आणि एक लंके, आणि दुसरा आहे चंद्रपूरच्या त्या ताई. ठीक आहे. बघा, आता प्रथमतः बघून घ्या. आता प्रश्न असा पडतोय की ज्या व्यक्तीला इंग्रजी येत नाही तो व्यक्तीचं अस्तित्व काहीच नाही का? ज्याला इंग्रजी येईल तो नेता का? मग मला एकच प्रश्न आहे, जे भाजपवाले जे आहे त्या सर्वांना इंग्रजी येते का? तर सध्या जे खासदार आहेत त्यांना सर्वांना इंग्रजी येते का? कारण सुजय विखे म्हणतात, जर मी जे भाषण करील, मी जे बोलेन ते लंकेंनी इंग्लिश मधून बोलावं किंवा पाठ करून बोलावं, मी माझा अर्ज दाखल करणार नाही. बघा, एखाद्याचा विकास, प्रगती किंवा गुण किंवा चांगलेपण हे भाषा ठरवत असते का? हे भाषा एक फक्त बोलण्याचं, एकमेकाची भावना, माहिती पसरवण्याचं किंवा एक देवाणघेवाण करण्याचं साधन आहे भाषा. भाषा म्हणजे सर्वस्व नाही. गोष्ट समजून घ्या. इंग्लिश बोलता येते म्हणजे तुम्हाला सर्वच येत नाही. आता एक गोष्ट समजून घ्या. आतापर्यंत लोक म्हणतात किंवा मीडियाही म्हणते, राजकीय विश्लेषकही म्हणतात की मोदी साहेब आतापर्यंत कधीच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही, त्यांनी प्रेस कधी घेतली नाही, त्यांनी कधी इंटरव्ह्यू दिले नाहीत लोकांसमोर. त्यांचे जे इंटरव्ह्यू असतात ते पूर्ण लिखित असतात किंवा पूर्णपणे प्लॅनिंग केलेले असतात. आणि यावेळेस प्रश्न असा येतो, राज्याच लोकांमध्ये येऊन स्पष्ट बोलत नाही टेलिप्रॉम्प्टर शिवाय, तर मग तुम्ही ह्या गोष्टी का करतायत? आता लंके किती हुशार आहेत, लंकेने किती काम केलेले आहेत, लंके व्यक्ती कसा आहे हे ठरवण्यासाठी तुम्हाला त्याला इंग्लिश भाषा यावी लागते का? आणि इंग्रजी आल्याशिवाय तो नेता होऊ शकत नाही का? हा, जर ह्या गोष्टी सत्य असतील, जर भाषा सर्व काही असेल, तर मग ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे की 550 ते 600 खासदारांपैकी किती जणांना इंग्रजी येते, त्यामध्ये त्यांची आकडेवारी काय आहे. म्हणजे माहितीस्तव राजकारणामध्ये अडाणी लोक जास्त भरलेले आहेत असं म्हणतात लोक. कारण ज्या लोकांना, काही लोकांच्या पदव्या पण खोट्या आहेत हे पण आरोप होतात, कोणाची कास्ट खोटी आहे हे पण आरोप होतो, काही लोकांनी घोटाळे केलेले आहेत हे पण आरोप होतात. आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो, 5-5 हजार कोटीचा घोटाळा करणारे लोक, 5-5 हजार कोटी जोक नाही, तर ते त्यांचं राजकारणामध्ये त्यांचं अस्तित्व हे अबाधित असू शकतं. आता पाठीमाग एक 2-3 दिवसापूर्वी ज्या आपल्या अर्थमंत्री होत्या भारताच्या, निर्मला सीतारामन, यांचा इंटरव्ह्यू त्यांनी स्पष्ट बोललेले आहेत. त्याला पुढला व्यक्ती असं बोलली होती की जे लोक घोटाळे करतात किंवा करप्ट आहेत ते भाजप सध्या येत आहेत, त्यांची भाजपमध्ये सध्या इन्कमिंग वाढलेली आहे. त्यावर ते म्हणतात की भाजपचे दार हे सर्वांसाठी खुले आहेत. याचा लोकांनी अर्थ समजून काय घ्यायचा? तर करप्शन लोकांसाठी तुमचे दार पूर्ण खुले असतील. तुमच्याकडे वॉशिंग पावडर असं आहे, त्या वॉशिंग पावडर मध्ये सर्वच काही धुवलं जातं, तर मग अशा वेळेस एक प्रामाणिक नेता आहे, शरद पवारांचा एक प्रामाणिक एकटा आहे. आता अहमदनगर या जिल्ह्यामध्ये, तसं अहिल्यानगर, त्यामुळे सध्याचं वर्चस्व म्हणा किंवा एक कामाची पावती ही लंकेंनी वारंवार दिलेली आहे. आणि यामध्ये तर सुजय विखेंना त्यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी कुठले शब्दच नाही की नेमकं आता याच्यावरती अलिगेशन कुठले लावायचे आणि यांच्या विरोधामध्ये आपण कुठलं अप्रचार करायचा, हे त्यांच्या पुढे कुठलाही पर्याय नसल्यामुळं ते एक लहानसा विषय घेऊन आलेले आहेत. बघा, एक शाळेमध्ये लहान मुलं म्हणतात, बघा तुला वाचता येत नाही, तुला लिहिता येत नाही, ह्या गोष्टी शाळेमध्ये होतात. पण ह्याच गोष्टी या ठिकाणी इलेक्शनला आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या गोष्टी जर पाहिलं तर असं वाटायला लागतं की यार हे इलेक्शन चालू आहे की शाळेमधील मॉनिटरांची निवडणूक चालू आहे. बघा, एक शाळेमध्ये एक अट असते मॉनिटर होण्यासाठी की त्या मुलांना इंग्रजी, मराठी, हिंदी वाचता यावं, हुशार मुलगा हुशार असावा, मग त्याला मॉनिटर करतात शाळेतला, वर्गाचा मॉनिटर तो होतो. मग तो मॉनिटरिंग हे शाळेमधले असते, तेच मॉनिटरिंग ते लोकसभेमध्ये आणून पाहत आहात.
किंवा ती अणू पाहत आहेत हे कितपत योग्य आहे याचं जे विश्लेषण आहे किंवा त्याचा विचार हे लोक नक्कीच करतील. पण मला एवढं माहिती आहे की भाषा हे फक्त साधन आहे. भाषामुळं कुणाची प्रगती किती होते हे आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. आता काही मुख्य लोक आहेत ज्यांना बोलताच येत नाही, त्यांना हिंदी मराठी इंग्रजी सोडून द्या, त्यांच्या तोंडातनं कुठलाच एक शब्द बाहेर पडत नाही. मग त्यांचं अस्तित्व काहीच नाही का? किंवा जे काही असे लोक आहेत, आडळे लोक आहेत, ते मोठे मोठे इतिहास घडवतात, याचा अर्थ असा आहे ते पूर्ण लोक शून्यच आहेत. म्हणजे ज्याने ते इतिहास घडवलाय ते लोक तो इतिहास आतापर्यंत घडलाच नाही. आपण याचा अर्थ असं लावू शकतो का? नाही. म्हणजेच भाषा ही सर्व काही, आपलं कर्तृत्व हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळं भाषेमध्ये कुणाला आपण तोलू शकत नाही. आपण त्याला निश्चितच त्याच्या कामामध्ये आपण त्याला तोलू शकतो की काम जास्ती केले कोणी आणि कोण प्रामाणिक आहे, आपण त्यामध्ये त्या व्यक्तीला तोलू शकतो, पण आपण त्याला भाषेमध्ये तोलू शकत नाही. हे उदाहरण झाले. आता पुढलं उदाहरण बघा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक महिला थांबलेल्या इलेक्शनला. आता लोक काय करतात, कुणी घोषणा करतात की आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, तुम्हाला पाणी तुम्हाला फ्रीमध्ये देऊ, तुम्हाला लाईट फ्रीमध्ये देऊ, तुम्हाला आरोग्याची सेवा तुम्हाला देऊ, किंवा महिलांसाठी कुठल्या योजना आणू. ह्या लोक घोषणा येतात किंवा यांची एक हे केलेलं असतं पत्र पूर्ण की आम्ही तुम्हाला एवढ्या तुम्हाला योजना देऊ, आम्ही एवढ्या योजना आणू. पण या ठिकाणी त्यांचं बोलणं ऐकून हसायला येतं. ज्याप्रमाणे लोक म्हणतात बाबा चला ज्यावेळेस आम्ही निवडून येईल त्यावेळेस आम्ही अमुक करू तमुक करू, तुम्हाला जे हवे आहे ते योजना आणू. पण ते महिला असं म्हणते की तुम्हाला आम्ही बियर दारू चिकन देऊ. आता एक इथं गोष्ट अशी असते, बियर दारू चिकन ह्या बाईनं हा फंडा का आणला असेल पुढे? कारण बघा निवडणुका आल्या की दारू मटणावरती लोक मतदान करतात. पार्ट्या खाऊन किंवा आज ह्या हॉटेलवर सकाळी भाजपची पार्टी, दुपारी काँग्रेसची पार्टी, रात्री तिसरीच पार्टी. ह्या गावागावामध्ये शहरामध्ये ह्या चालतात की पार्टी खाणं. प्रत्येक पक्षाच्या पार्ट्या दारू करून आपण लोक मतदान करत आहोत, आपण मत असे विकत आहोत. म्हणून त्या महिलांनी एक नवीन शक्कल लढवलेली आहे. ती शक्कल कशी आहे की जो मला कोणी मतदान देईल किंवा मी खासदार होईन त्यावेळेस तुम्हाला राशन सोबत आनंदाचा शिधा मिळतो. सरकार म्हणजे आनंदाचा शिधा देत आहे आणि राशन कार्डवर साड्या पण देत आहेत. तर मी जरी का चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांनी मला खासदार जर बनवलं तर मी आनंदाच्या शिद्याबरोबर बिस्की बियर जे काय म्हणजे उच्च भारी महाग दारू आहे ती मी म्हणजे खासदार जर झाली तर मी माझ्या खासदार निधीतून म्हणजे ते आनंदाच्या शिद्याबरोबर ते बिस्की बियर दारू देणार असं मी आश्वासन देत आहे. तुम्हाला असंच महिन्याला दारू आणि चिकन मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. आता हे गोष्ट हास्यास्पद म्हणावी का लोक यामुळं मतदान करतात म्हणून त्या महिलेनं ह्या गोष्टी मांडल्या असाव्यात हे महत्वाचं आहे. कारण सगळ्यात मोठं दान हे मतदान आहे, सगळ्यात श्रेष्ठ दान हे मतदान आहे. मत हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत कारण ते आपलं राजकीय भवितव्य घडवतात देशाचं. मग यावेळेस यातून हे गोष्ट कळते की लोक कुठल्या घोषणेला किंवा कुठल्या आमिषाला बळी पडतात हे बाईनं त्या बरोबर ओळखलं असणारच. कारण बघा जर लोकांमध्ये या गोष्टीचं फॅट नसलं असतं, लोकांनी ह्या गोष्टी घेऊन जर वोट केले नसते तर ती महिलांनी ह्या गोष्टी बोलल्या नसतील, तर तिच्या मतदारसंघातील लोक यांच्या आहारी गेलेले असतील नक्कीच. आणि एवढं जाऊ दे पण त्या बाईची शक्कल मला आवडली. कारण ज्या थापा आपला राजा मारतोय त्या थापाहून ही थाप थोडीशी कमीच आहे, पण थाप म्हणजे थाप आहे.